अंकिताचं मला कळून राहिलं होतं की ती तर नेहमी म्हणायची की मला मम्मा मुंबईलाच जायचंय, मला नाही राहायचं इथे इंदोरला. तर आम्ही लोक ते कसं स्वप्नात असल्यासारखं करायचो की हिला काय मुंबईला, कारण की खरंच माझी तर हिंमत नव्हती कधी की मी तिला मुंबईला पाठवेन. या इंडस्ट्रीमध्ये धाडणं म्हणजे फार मोठी गोष्ट होती आणि आपण या इंडस्ट्रीबद्दल अशा गोष्टी ऐकतो तर भीती वाटायची खूप. मी जेव्हा यंग होते तेव्हा माझी पण इच्छा होती की मी पण कुठेतरी काही म्हणजे ॲज ए स्टार म्हणून काही काम करावं, पण तेव्हाचा टाईम फार वेगळा होता. मला बहुतेक चान्स आलेही होते, पण माझ्या आईवडिलांनी मला येऊन नाही दिलं की नाही कुठे जायचं. ह्यांची प्रायव्हेट नोकरी होती, हालांकी माझी पण प्रायव्हेट होती, पण मला असं वाटायचं की कुठे ना तरी आणखीन काही करतो, आपली इन्कम होईल तर आपल्या पोरांसाठी चांगली होईल. उज्जैनी शेव म्हणून तिला मी बम शेव नाव दिलंय, मग लसण फटाका असे वेगळे नावं दिले मी वेगळे. पण स्वामींच्या कृपेने आज एवढं झालंय की तर खरंच कुठेतरी खूप चांगलं वाटतं की असं वाटतं चला आपण केलं तर त्याची मेहनत कळली म्हणजे. स्वतःच्या मेहनतीवर बिझनेस उभं करणं, त्याचबरोबर घर सांभाळणं आणि त्याचबरोबर आपल्या मुलांना उंचीच्या शिखरावर पोहोचवणं, हे प्रत्येक महिलेला सहज जमत नाही. आज आपण अशाच धडाडीच्या उद्योजिकाला भेटणार आहोत, जिची मुलगी खूप मोठी स्टार आहे. पण त्यांचं अस्तित्व तेवढ्यावरच नाही, त्या स्वतः खूप मोठ्या बिझनेस वुमन आहेत. आज आपण स्वागत करूयात श्वेता लोखंडे यांचं, म्हणजेच आपल्या वंदनाताई यांचं. खूप खूप स्वागत आहे तुमचं लोकमत सखीच्या सुपर सखी या कार्यक्रमामध्ये. आणि तुम्ही एक खूप मोठ्या बिझनेस वुमन आहात मॅम. आणि मी स्वतःला आज ग्रेटफुल समजते की आज मला तुमचा इंटरव्ह्यू घेण्याची संधी मिळालेली आहे आणि त्यासाठी तुम्ही मला ही संधी देताय, त्यासाठी मी खूप खूप मनापासून तुमचे आभार मानते. मॅम, सुरुवातीलाच मला बिझनेसबद्दल तर खूप गप्पा मारायच्यात, पण मला ना तुमच्या बालपणाविषयी ऐकून घ्यायचे. सो आपण बालपणापासून सुरुवात करूयात. वंदनाताई यांचं, म्हणजेच आपल्या श्वेताताई यांचं बालपण कसं होतं? इंदोरच्या आहात तुम्ही, त्याबद्दल मला ऐकून घ्यायला खूप आवडेल. सर्वात पहिले मी लोकमत सखीला धन्यवाद देते की ज्यांनी मला हा चान्स दिला, आणखीन मी आज तुझ्या समोर बसले सायली, आणि तू मला इतकं इन्करेज केलं की नाही तुम्ही द्या इंटरव्ह्यू, म्हणून मी आज देऊन राहिले आणि मला खरंच खूप आनंद होतोय. आणि जिथपर्यंत माझं लहानपणाचं मला सांगायचं आहे तर मी ॲक्च्युअली इंदोरची नाही, आम्ही मूळ ग्वाल्हेरचे. हो. हां, आम्ही ग्वाल्हेरचे आणि आम्ही तिथे फार रॉयल फॅमिलीजमध्ये, म्हणजे माझं माहेरचं आडनाव म्हणजे फडणीस आणि तिथे सरदार फडणीस म्हणजे हे सिंधिया वगैरेकडे राहणारे लोक असे सरदार. हो. म्हणजे आजही मी जर ग्वाल्हेरला गेले तर सरदार फडणीसची नात आली असंच मला म्हटलं जातं. क्या बात आहे. तर ते लहानपणच असं गेलं. लहानपणीपासून ते सर्व गोष्टी पाहिल्या आहे मी. ते रॉयल फॅमिलीज राहणं, ते सगळ्या गोष्टी. त्याच्यानंतर मग माझ्या वडिलांची आमचं फार्म हाऊस होतं तिथे. मग वडिलांनी इथे इंदोरला काम चालू केलं. मग आम्ही इंदोरला शिफ्ट झालो. इंदोरला आल्यानंतर मग आमची लाईफस्टाईल वेगळं सगळं काही. तर ग्वाल्हेर म्हणजे माझं तसं मेन मूळ. हो, ग्वाल्हेरच्यात. आणि ग्वाल्हेर. नंतर तुम्ही इंदोरला आलात. नंतर मग इंदोरला आले. मग इंदोरलाच माझं एज्युकेशन झालं. म्हणजे मी 11th नंतर आम्ही लोक इंदोरला आलो. 11th मी ग्वाल्हेरहून केलं. क्या बात है. असं. आणि खूप ऐकलंय तुमच्या बालपणाविषयी. त्याचबरोबर आपण आता मी मगाशीच म्हणाले तसं की तुम्ही खूप सक्सेसफुल बिझनेस वुमन आहात. आम्ही अंकिताच्या पण प्रोफाईलवर नेहमी व्हिडिओज बघत असतो. याचबरोबर मी स्वतः एक्झिबिशनमध्ये सुद्धा तुमचा स्टॉल पाहिलेला आहे आणि मी स्वतः ते लोणचं चाकून पाहिलेलं आहे. खूप मोठी चाहती आहे तुमच्या हातच्या लोणच्याची मॅम, आणि मला खूप आवडतं. तसंच हा बिझनेस स्टार्ट करण्यासाठी म्हणजे लोणचं हा सब्जेक्ट का होता आणि ह्या सगळ्यामध्ये म्हणजे आपण बिझनेस पण करावा तर खाण्याच्या गोष्टींमध्ये का करावा असं तुम्हाला कधी वाटलं आणि काय होतं डोक्यामध्ये? बघ, बिझनेस तर मी बहुतेक इंदोरला आल्यानंतर स्टार्ट केला होता माझा. जसं मी पहिले गाऊन स्टिचिंग करायचे. हो. म्हणजे जो स्ट्रगल होता लाईफचा एक, येस. की आपल्याला काही करायचं आहे असं. ॲज अ टीचर मी टीचिंग केलं. 40 वर्ष मी नोकरी केली. ॲज अ किंडरगार्टन इन्चार्ज मी राहिले तिथे इंदोरला. पण त्याच्यामध्ये काहीतरी आणखीन करायचं म्हणून मी गाऊनचं स्टार्ट केलं होतं, कारण की डिझायनिंगचं मला फार होतं. घरात घालायचे गाऊन? हां, कारण की ते जनरल असं असतं ना की ते सर्वांना लागतात. काय अगदी लहान फॅमिली म्हणजे मिडल क्लास फॅमिली, हाय फॅमिली, मग त्यांच्या हिशोबाने तुम्ही आणखीन बनवता चांगले. तर ते मी स्टार्ट केलं. तर त्याच्यामध्ये मी माझे 5 टेलर होते. आणखीन मी ते त्यांना कपडा आणून द्यायचे होलसेलमध्ये आणि मग मी डिझायनिंग करायचे पूर्ण आणि मग त्यांच्याकडनं शिवायचे. म्हणजे माझे ॲक्च्युअली नागपूर,
इंदोर, ग्वालेर इथे खूप एक्झिबिशन्स पण लागले, बाहेर पण जायचे माझे गाव. हम्म, पण ते करता करता मग माझं टीचिंग पण होतं, हम्म, टीचिंग जॉब पण होता हम्म, माझा. पोरं हम्म, लहान होते दोघं. तर त्याच्यामध्ये म्हणजे फायनान्शियल तर सगळं लागतंच ना, आजकाल पैसे बिना तर काही होत नाही. हम्म, तर त्याच्यामध्ये मी करत राहिले सारखा, तो बिझनेस चालत होता माझा. हम्म, म्हणजे मला बिझनेस हा पहिलेपासून एक डोक्यात होतं माझ्या. हम्म. पण लोणच्याचा बिझनेस करेन हे मी कधी विचार नव्हता केला, कारण की मी खरं म्हणजे आय एम नॉट गुड कुक. हम्म. मला जेवणाचा बनवायचा बिलकुल पण आवड नाहीये. नाही. हो, अंकिताचे जे वडील होते त्यांना भयंकर शौक होता जेवण बनवायचा, हम्म. आणि तोच बहुतेक त्यांच्या मुलामध्ये आलाय. अंकिताला आवड. अर्पणचा म्हणजे माझा जो मुलगा आहे, हम्म, अंकिताचा भाऊ, हम्म. तो शेफ आहे. हो. हा, तर त्याला ती आणि आवड. अंकिताला आवडते. आवड. अंकिताला जेवण बनवायला नाही आवडत, ती माझ्यासारखी आहे. तिला घर सजवायला, घर सांभाळायला, किंवा असं कोणी गेस्ट येतात त्यांचं वेलकम करणं, हे करणं, कसं करायचं प्रेझेंटेशन, या सगळ्या गोष्टी आवडतात. पण हम्म. ॲज ए कुकिंग नाही आवडत, मला पण नाही आवडत. म्हणजे मी करते, पण इतकं असं मनापासून नाही की अगदी खूप हे करायचं आणि ते करायचं, बरोबर. असं नाही. आता तुम्ही म्हणालात की मला कुकिंग आवडते, पण मग लोणचं तर हां. म्हणजे आमच्यासारख्या मुलींना पण फार जमणार नाही लोणचं. हं. आणि ह्या साठवणीचे पदार्थ बनवणं खूप टफ असतं. मग हां. जेवण बनवायला येत नाही, पण हे ॲक्चुअलमध्ये कसं? काय ना सायली, लहानपणापासून आईला पाहिलं, जॉईंट फॅमिलीमध्ये होतो. हम्म. तर लहानपणापासून घरामध्ये 40-40 किलो कैऱ्या यायच्या, कारण की एवढी मोठी फॅमिली होती, सगळ्यांसाठी लोणचे बनवायचे. मोठी फॅमिली होती. हां, म्हणजे माझे 2 काका, माझे वडील, त्यांचे पोरं. मग आजी, हम्म. आजीबरोबर आई, काकीबरोबर बसायची. मग त्या कैऱ्या कापल्या जायच्या. मग सगळ्यांचे लोणचे व्हायचे. तर ते लहानपणापासून पाहिलंय सगळं. पण असं खरंच कधी विचार नव्हता मी केला, की मी करेन तर बिझनेस लोणच्याचा करेन. कधीच नव्हता विचार केला. पण काय झालं ना, की अंकिताला फार लोणचं आवडत होतं. हम्म. कैरीचं लोणचं, लिंबाचं, खट्टा निंबू म्हणून माझं जे तुमचं विकलं आहे. जातं. येस. हां, नारायण नमकीनमध्ये खट्टा निंबू हा खूप चालला सगळ्यात हम्म. पहिले. आणि तोच एक प्रोडक्ट आहे, त्याच्याने शायद मी स्टार्ट केलं काही. हम्म. त्याच्याने सगळ्यात पहिले मी खट्टा निंबू हा इंट्रोड्यूस केला. आणि मग बस ते होतं माझं, की मी हर वर्षी, अंकिता इथे पण आली तेव्हाही, इंदोरला होती तेव्हा पण, मी फक्त तिच्यासाठी लोणचे बनवायचे. हम्म. 2 लोणचे बनायचे, एक खट्टा निंबू आणि एक कैरीचं लोणचं, तिचं वर्षभराचं. हम्म. मग मुंबईला आले मी कोविडमध्ये. हम्म. कोविडमध्ये आल्यानंतर मग इथे आल्यानंतर मग एक एक गोष्ट सुचत राहिली. मग असं वाटलं आता काही करावं. हम्म. वा. तुम्ही म्हणालात, पण आता मगाशीच तुम्ही मला म्हणत होतात की तुमचा गाऊनचा पहिला बिझनेस होता. हं. ठीक आहे. सो ती गाऊनच्या बिझनेसची सुद्धा म्हणजे मुळातच तुमच्या मला असं म्हणायचं की रक्तामध्ये ते आहे की बिझनेस वुमनच असणं गरजेचं आहे. मला तेच आजकालच्या मुलांना पण सांगायचं की एखाद्या स्त्रीने जर ठरवलं ना, तर ती मला वाटतं 60 नाही, 65. ओ माय गॉड 65. सो 65व्या वर्षी सुद्धा ठरवलं तर ती सक्सेसफुल बिझनेस वुमन बनू शकते. आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे आपल्या वंदना काकू. आणि खूप भारी वाटतं की या वयामध्ये जी काही जिद्द तुमची सुरू आहे की मला माझं स्वतःचा बिझनेस हं. अजून खूप उंचीवर न्यायचा आहे. आणि याचबरोबर मगाशी तुम्ही म्हणालात की मी गाऊन शिवायचे आधी. हं. सो त्या एक स्ट्रगल पिरियड बद्दल पण सांगाल की काय केलंय, कसं केलंय, कुठून केलंय, कशी सुरुवात केली आहे, त्याबद्दल सांगा. बघ, पोरं खूप लहान होते. हम्म. ह्यांना पण एक सपोर्ट जरुरी होता, कारण की ह्यांची नेहमी प्रायव्हेट नोकरी राहिली. त्याच्या ह्यानी त्यांच्याबरोबर राहून बरोबरीने करणं हे फार जरुरी होतं. माझे सासरे नेहमी मला म्हणायचे, की "तू तुझं काम करत राहा." त्यांना माझ्यावरती फार विश्वास होता. हम्म. ते नेहमी म्हणायचे, की "श्वेता, तू आपलं काम सोडू नको हं बेटा, तू आपली करत राहा नेहमी." कारण की ह्यांची प्रायव्हेट नोकरी होती. हम्म. हालांकी माझी पण प्रायव्हेट होती. पण मला असं वाटायचं, की कुठं ना तरी आणखीन काही करतून आपली इन्कम होईल, तर आपल्या पोरांसाठी चांगली राहील. हम्म. कारण की पोरांच्या इच्छा वाढतात, पोरांच्या हिशोबाने आपण करू पाहतो. लहानपणापासून मी जेव्हा यंग होते, तेव्हा माझी पण इच्छा होती, की मी पण कुठेतरी काही म्हणजे ॲज ए स्टार म्हणून काही काम करावं. पण तेव्हाचा टाईम फार वेगळा होता. मला बहुतेक चान्स आलेही होते, पण माझ्या आई-वडिलांनी मला येऊन नाही दिलं, की नाही कुठे जायचं. पण मी तिथल्या तिथे न्यूज रीडिंग करायचे. मराठी न्यूज रीडिंग करायचे, हे ओ, सांगते सायली तुला. क्या बात है. ओ-टी-जी चॅनलवरती मराठी न्यूज रीडर होते मी. वाव. म्हणजे मी तेव्हा न्यूज रीडिंग करायचे, पण मराठीत, हे सांगते मी तुला. म्हणूनच थोडं दडपण आलं होतं हां. वाटतं मला. आणखीन नाही गं. हम्म. आणखीन मग मी थोड्या ॲड फिल्म पण केल्या. हम्म. पण त्याच्यानंतर मग काय, पोरही मोठे होत होते. अंकिताचं मला कळून राहिलं होतं, की ती तर नेहमी म्हणायची, की "मला मम्मा मुंबईलाच जायचंय, मला नाही राहायचं इथे हम्म. इंदोरला."
तर आम्ही लोक ते कसं स्वप्नात असल्यासारखं करायचो की हिला काय मुंबईला, कारण की खरंच माझी तर हिंमत नव्हती कधी की मी तिला मुंबईला पाठवेन. बरोबर. कारण पण तेव्हा तुम्ही इंदोरलाच होतात. हो, तेव्हा हं. इंदोरलाच होतो. आणि खरंच तेव्हा एक या इंडस्ट्रीमध्ये धाडणं म्हणजे फार मोठी गोष्ट होती. आणि आपण या इंडस्ट्रीबद्दल अशा गोष्टी ऐकतो, तर भीती वाटायची खूप, की असं बरोबर. वाटायचं कसं पाड. आणि तेव्हा तर मग ती मोठी होत गेली. मग तिचं एम अगदी क्लिअर होतं, कारण हं. पहिलेपासून, की तिला तर ॲक्टिंगमध्येच यायचं. ॲक्टिंगमध्येच जायचंय. कोणतीही मूव्ही आली, पाहायची, मग घरी येऊन त्याची ॲक्टिंग करायची. तसंच ते कपडे घालून तिला ते चालायचं हं. असं. तर कधी असा विचार नव्हता केला, की इथे येईन आणि मग इथे आल्यावरती हा बिझनेस स्टार्ट करेन. मग काय झालं, की या कोविडमध्ये आम्ही इथे आलो. आणखीन मग ह्यांची तब्येत खराब झाली आणि मग हे नाही राहिले त्या कोविडमध्ये. मग मी तर जाणार होते वापस. मग अंकिता, विक्की आणि माझा मुलगा तिघंही म्हणे, की "आता मम्मा तू नाही जायचं, आता तू इथेच राहायचं." बरोबर. त्याच्या पहिले मी एक चालू केलं होतं लोणच्यांचं. पण मी इतक्या प्रमाणात करेन असं खरंच विचार नव्हता केला. आज जेव्हा मी 50-50 किलो लोणचे बनवते, तर मी विचार करते, की हे असते तर ह्यांना तर खरं आश्चर्यच वाटलं असतं, की ही काय करून काय राहिली? कारण मी खरंच इतकं जेवणही नाही बनवलं कधी. अन्न असे लोणचे. फक्त तेवढं अंकितापुरतं 10 किलोचं लोणचं माझं बनायचं, हं. की तिला आणि एक ते 500 लिंबाचं लोणचं वर्षभराचं. बस वॉव! एवढंच. पण पण मग ते बनवायला स्टार्ट केलं. कारण हं. की हे केल्यानंतर एक काय होतं ना, अगदी असं व्हॅक्यूम होऊन गेलं होतं एक, की आता काय करायचं? आता हे नाही तर आणि इथे राहायचं. त्याच्यानंतर त्याच्या पहिले मी अंकिताबरोबर हर एक शूटला तिच्याबरोबर जायचे. ती हं. हर जागेवर मला घेऊन जायची. हं. तिच्या फ्रेंड्सकडे काय, कुठे पार्टी असायची, मी बरोबर तिच्याबरोबर जायचे. हं. पण मग त्याच्यामध्येच कोविडच्या टाईमलाच मग तेव्हा लग्न झालं तिचं. हो. आणि मग ती तिच्या लाईफमध्ये मिक्स झाली. तिचा नवरा, तिचे हालांकी तिचं सगळ्या पूर्ण फॅमिलीवरती खूप लक्ष होतं. तिला आजही असंच आहे. पण तरी मला असं वाटलं, की खूप जास्ती इन्व्हॉल्व नाही. तिला तिचं आता फ्रीडम देणं फार जरुरी आहे. गरजेचं होतं. ती करती म्हणून मी नेहमी तिच्याबरोबर राहू असं नाही. म्हणून मग पहिले-पहिले मी स्टार्टिंगला खूप फिरायचे. मग मी विचार केला, की नाही आता मला काही केलं पाहिजे. तर मग मी छोट्याशा प्रमाणात हे खट्टा निंबू जे आहे ते हं. माझ्या इथे एक्झिबिशन होती. त्याच्यामध्ये मला अंकिता म्हणाली, की "मम्मा तू ठेव ना थोडंसं." तर हं. मी अक्षरशः एवढ्या छोट्या-छोट्या डब्यांमध्ये सायली हं. 2-2 लिंबू ठेवून ₹20-20 काढले होते. स्टार्टिंग माझं. ₹20. ₹20 ते 2 लिंबाचे स्टफ लिंबू ते काढले होते. ओह! पण मग त्याच्यामध्ये लोकांना इतकं आवडलं ते, तर ऑर्डर यायला मला, की "आप बना के दो हमको." हं. तर मग ते काय करतो ना आपण जेव्हा एकदा करायला लागतो, तेव्हा आपल्या डोक्यामध्ये विचार चालतात, की आता आपण हे करतो, ते हं. करतो. 1 बनवले, 2 बनवले, 3 बनवले, 4 मग असं करता-करता ते एक प्रोसेस. नमकीनपर्यंत पण हां, पोहोचलात. हां. नमकीनचं पण एक स्टोरी वेगळी आहे, कारण की आम्ही जेव्हा कोविडमध्ये इथे आलो, इथली शेव वगैरे ह्यांना बिलकुल आवडत नव्हती. मग हे म्हणायचे कोणाला? नाही माझ्या मिस्टरांना, अच्छा. रतलामची शेव मागवते. हं. लवंगाची शेव असते. तिथे जो तिखटपणा येतो तो लवंगानी. असं हां, म्हणजे लाल झुमतो. तिखट नाही हां. घालत त्याच्यात. म तो एक म्हणजे काय म्हणतात तो गरम मसाल्याचा ना हां, एकदम तो चटका लागतो. फ्लेवरच वेगळा हं. असतो तो हं. लवंगाचा. हं. लसणाची शेव, लवंगाची. मग उज्जैनची शेव जी आहे, हं. उज्जैनी शेव म्हणवली तिला मी उज्जैनिश. बम शेव नाव दिलंय. कारण की ओह! उज्जैन म्हणजे महाकाळचं आणि महाकाळ. महाकाळला बम भोले म्हटलं जातं. हं. म्हणून त्याचं नाव मी बम दिलं शेवेला. हं. मग लसण फटाका असे वेगळे-वेगळे नावं दिले मी वेगळे-वेगळे क्या बात है! असं करून आणि मग ते बनवलं. हं. की म्हटलं आता आपण करा. तर मग इंदोरला छोटीशी अशी फॅक्टरी टाकून त्याच्यामध्ये आपले वर्कर ठेवून थोडं बनवायला चालू केलं. मस्त. पण स्वामींच्या कृपेने आज एवढं झालंय, की म्हणजे लोकांना इतकं आवडतं ना, हं. इतकं आवडतं, की हं. लोकं आज म्हणतात आणि लोकांना आता ते नावही माहीत झाले. आंटी बम सेव दे दीजिए, आंटी वो लहसुन फटाका दे दीजिए. येस. तर खरंच कुठेतरी खूप चांगलं वाटतं, की असं वाटतं चला आपण नी केलं तर त्याची मेहनत दिसते कळली म्हणजे मला. क्या बात आहे! आणि खूप मज्जा येते आणि मला तुमच्या बिझनेसबद्दल अजून पण ऐकून घ्यायचंय. पण त्याआधी ना, अंकिताचा आवडतं पदार्थ कोणता? म्हणजे जे तुम्ही लोणचं बनवतात त्यातलं तिचं फेव्हरेट कोणतं आहे? आणि विक्कींना आवडतात तुमच्या हातचे? खूप. विक्कीच्या घरच्या लोकांना हं. सगळ्यांना इतकं आवडतं. आता तिच्या घरचेही लोकं येतात तेव्हा मी सगळे लोणचे त्यांना पाठवते. बिलासपूरलाही माझं पूर्ण कुरिअर जातं त्यांच्याकडे. क्या बात है! कारण की त्यांना खूप आवडतात सगळ्यांना लोणचे आणि त्या नेहमी म्हणतात. तिची जाऊ तर मला म्हणते, की "आप कितना अच्छा बनाते हो आंटी, बहुत अच्छा बनाते हो." म्हणजे नेहमी त्यांची तारीफ असते मला. येस. आणि अंकिताचं फेव्हरेट म्हणजे खट्टा नींबू.
खट्टा निंबू आणखीन मँगो पिकल, हे 2 तिचे अगदी फेवरेट आहे. फेवरेट आहे. तुम्ही बोललात मगाशी की तिच्या घरी तेच आहे. हा, आणि विकी यांचं? विक्कीला पण हेच आवडतात. त्याला पण लोणच्याशिवाय होत नाही. त्याला पण आंब्याचं लोणचं रोज लागतं. आणि तो स्वतःच एवढं एन्करेज करतो मला की मम्मा क्या बनाते हो आप, अच्छा मजा आ जाती है. म्हणजे त्याला ती तारीफ करायचं त्याचं हे असतात ना, ते त्याच्यामध्ये खूप मोठं गुण आहे. आणि मगाशी तुम्ही मला बोलताना एक ते हे पण सांगितलं ना, की त्यांनी असं म्हटलंय की तो बिझनेसवाला किस्सा, की जेव्हा आपलं प्रोडक्ट 2 वेळा विकलं जातं. हां. ते सांगा. तेव्हा ॲक्चुअलमध्ये मी जेव्हा स्टार्ट केलं तर मी असं सांगायचे रोज की विक्की आज इतने कुरिअर जा रहे हैं, इतने कुरिअर जा रहे हैं. तर मी त्याला म्हटलं विक्की ती म्हणजे तिसऱ्यांदा कोणी मला पुन्हा मागितलंय असं. तर म्हणे मम्मा बस बन गया आपका ब्रँड. तिसऱ्यांदा तुमचं काही प्रोडक्ट पुन्हा मागता ते म्हणजे हे प्रोडक्ट चांगलं आहे आणि आवडतंय लोकांना. येस. आणि आहे कारण मी त्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह वगैरे काहीच टाकत नाही. व्हिनेगर्स नाहीये माझ्या ह्याच्यात. प्युअर ऑर्गॅनिक आहे. म्हणजे घरचं लोणचं. घरचं लोणचं आहे. अगदी जे आपण घरी आई बनवायची, ज्याच्यामध्ये असे प्रिझर्वेटिव्ह वगैरे नाही टाकायची. पण ते इतके हार्मफुल असतात ना, तुम्ही व्हिनेगर वगैरे आज कोणत्याही लोणच्यात घालतात तर ते तुम्ही तुम्हाला आवडतं पण ते चांगलं नाहीये तुमच्यासाठी. बॉडीसाठी खरंच चांगलं नाही. म्हणजे किती मला असे मेसेज येतात की प्रेग्नेंट आहे मी, तर आमची इच्छा आहे, तर त्याच्यात काही असं काही नाही. म्हटलं नाही, तुम्हाला काही मिळणार नाही असं तुम्हाला की त्याच्याने काही तुम्हाला केमिकल आहे किंवा काही त्याच्यानंतर. प्युअर हाताने बनवते मी, पूर्ण हायजेनिक पद्धतीने बनवते. तेल वगैरे सुद्धा मी स्वतः म्हणजे उकळवून त्याच्यामध्ये लिंबानी त्याला, कारण की जे मस्टर्ड ऑइल असतं ते आपण तुम्ही डायरेक्ट नाही टाकू शकत. बरोबर. मस्टर्ड ऑइलला पहिले फाडावं लागतं, कारण की त्याचं ते इतकं भयंकर ती फ्लेम येते ना, ती फार त्रास होतो त्याचा. बरोबर. तर ते टाकलं की ते लिंबू पूर्ण त्याला सक करून घेतं. तर ते करणं फार जरुरी असतं. येस. तर वंदनाताई, मला हे ऐकायला खूप आवडेल. तुम्ही सक्सेसफुल बिझनेस वुमन तर आहातच आणि आम्हाला खूप गर्व आहे त्याचा. एक मराठमोळी उद्योजिका म्हणून तुम्ही जेव्हा उंचीच्या शिखरावर या वयामध्ये पोहोचताय, त्याचा मला खरंच खूप गर्व आहे. आणि त्याचबरोबर एक प्रश्न मला हा विचारायचा आहे, इथपर्यंत पोहोचण्यासाठी खूप खस्ता खाव्या लागतात. तुमच्या आयुष्यात असं झालंय का, की असा एखादा काळ आलाय की जो कठीण होता आणि त्याच्यावर तुम्ही मात केली आहे? मग कठीण म्हणजे असं की थोडंसं बनवणं फार सोपं असतं. आपण जेव्हा लोणचं टाकतो तर 10 किलोचं फार सोपं असतं. स्टार्टिंगला जेव्हा मी सुरुवात केली तेव्हा इतकं मला डिमांड नव्हती लोकांकडनं. पण जसं बनवायला लागले त्याच्यानंतर मग खूप जास्ती होऊन गेलं मला. म्हणजे काही वेळा मला खरंच मी थकून जात होते. मला असं वाटायचं की मी कसं करू? कारण की मी कोणावरती डिपेंड नाही राहू शकत. तेव्हा माझ्यावर कोणी सपोर्टला नव्हतं असं ॲज अ वर्किंग. पण लोणच्याचा एवढा मसाला 40-40 किलोचा मसाला मी एकटीने बनवला आहे. तेव्हा ते मेजरमेंटनी बनवायचा, कारण की तुम्ही टेस्ट देऊन राहिलाय तर तोच टेस्ट तुमचा नेक्स्ट ह्याच्यामध्ये पण असला पाहिजे. तर असं वाटायचं की असं नाही झालं पाहिजे की आता हा टेस्ट नाही येते, पहिले काय येत होता. तर ते एक टेन्शन होतं. पण त्याच्यामध्ये हळूहळू करून मला ती सवय झाली आणि मग मी करायला लागले आणि त्याच्यामध्ये मला अंकिताचा पण भरपूर सपोर्ट होता हमेशा. आणि त्याच्यामध्ये चांगली गोष्ट म्हणजे ही झाली की माझी लहान बहीण जी आहे तिची सून आणि मुलगा आदित्य आणि निकिता, त्यांना ते दोघं माझ्याबरोबर आले. त्याच्याने मला ते थोडंसं इझी पडलं, कारण की निकिता जी माझी सून आहे तिने पूर्ण डिजिटल हँडल केलेलं आहे. आणखीन काय ना, आजकालच्या टेक्नॉलॉजी, आजकालचं जे पोरं ज्याप्रमाणे अपडेट आहे तेवढं बहुतेक मी नाही आहे. म्हणजे आज ऑनलाईन करणं, डिजिटली, हे सगळ्या गोष्टी मला इतकं कळत नव्हत्या. पण जेव्हा हे दोघं पोरं माझ्याबरोबर आले तेव्हा मग ह्यांनी आयडिया द्यायला चालू केला की आपण असं करतो, मासी आपण ऐसा करते, मासी ऐसा. तर तेव्हा मग काही हिंमत मिळते ना. आणि त्याच्याबरोबर अंकिता होती, त्याच्याने आता तिचे पण आयडियाज असतात, आता त्या दोघांचे आयडियाज असतात. तर मग त्याच्याने आता थोडी रिलॅक्स झाले मी. नाही तर तेव्हा म्हणजे जेव्हा मी या 2 वर्ष केलं ना, तेव्हा खरंच कधी कधी मला असं वाटायचं की ऑर्डर्स येऊन राहिले सारखे, कुरिअर पॅकिंग करवायचे. तर असं वाटायचं की कसं होईल हे, इतकं सगळं पॅकिंग करायचं आहे, इतके कुरिअर लगातार येऊन राहिले. त्याच्यामध्ये स्टार्टिंगला थोडं प्रॉब्लेम पण झाली मला, लिकेज होत होतं ऑइल, कारण की बाहेर जायचं तर कुरिअरवाले काय इतकं केअरफुली नाही, कसे पण टाकतात. तर मला ते पण, मला अक्षरशः मी लोकांना म्हटलंय म्हणजे सॉरी म्हणून की, पण मला खरंच सांगते इतकं सपोर्ट केलंय ना लोकांनी, मी सांगू नाही शकत सायली. खरंच म्हणजे कोई बात नाही आंटी, इस बार हुआ है अगली बार अच्छा हुआ. आता जेव्हा माझं पॅकिंग इतकं चांगलं झालं तेव्हा मला इतके इन्स्पायर केलं लोकांनी की आणि आपका आता पॅकिंग. सरप्राईज पण येणार आहे लोकांसाठी लवकरच हां, एक. लवकरच आता एक सरप्राईज आणखीन आहे.
आतापर्यंत ते म्हणजे आणि Packaging आता चं. मी नवीन गुलकंद पण Launch केलं. हा गुलकंद पण केलं. मग लोक विचारतात की गुलकंदाला आणखीन कसं करू शकतो, काय करू. तर मग मी त्याचे पण व्हिडिओज बनवले की तुम्ही त्याचा शेक बनवून पोरांना, कारण गुलकंद तर गरमीमध्ये तर बेस्ट आहे. हे फालतूच्या गोष्टी देण्यापेक्षा आणि घरचं बनलेलं आहे. आणि मी साखर त्याच्यात टाकली नाहीये, बरोबर. त्याच्यामध्ये धागा मिश्रीचा यूज केलाय. धागा मिश्री इज प्युअर देन शुगर, शुगर. तर बरोबर. ती जास्ती हार्मफुल नाहीये. हम्म. पण मग ते लोकांना पटलं. मग आता लोक त्याचे पण ऑर्डर करतात, मग ऐसा बनाया, आणि असे करून फोन येतात मला. तर खूप चांगलं वाटतं हे क्या बात ऐकायला. आहे. आपण थोडे प्रोडक्ट्स बघू शकतो का? येस येस. तर प्रोडक्ट्स आलेले आहेत आणि मी मगाशी म्हणाले तसं मला बघायचे होते प्रोडक्ट्स. ऑफकोर्स मी बघितलेत, पण आपल्या लोकमत सखीच्या ज्या सखी आहेत सगळ्या त्यांना सुद्धा आपण इंट्रोड्यूस करूया. सो नारायण नमकीनचे हे प्रोडक्ट्स कोणत्यात? हे अंकिताचं आवडतं लोणचं आहे का? हे सगळ्यात आवडतं अंकिताचं लोणचं आहे. हे आहे खट्टा निंबू. अच्छा. हे नुसतं आंबट आहे, नो ऑइल, नो मसाला, काही पण नाही आहे. आणि खूप डायजेशनसाठी खूप चांगलं आहे. ओके. म्हणजे अगदी एवढासा पीस सुद्धा तुम्ही खाल्ला ना, तुम्हाला जीव घाबरतोय काही होतंय, तर ती बेस्ट आहे गरमीमध्ये. तर हा तिचा एक फेवरेट वाला आहे. आणखीन दुसरं तिचं आहे मँगो पिकल. हे पण लोकांना खूप आवडलंय. ह्याच्यामध्ये पण मी आता 3 व्हरायटीज केल्या. आता मुरब्बा पण केला मी. अच्छा. मुरब्बा पण लोकांना गुळाचा मुरब्बा केला, तो पण लोकांना खूप आवडलाय. आणि हे आपलं जे मँगोचं आंब्याचं लोणचं जे नॉर्मल वाला असतं ते वाला आहे. आणखीन एक बनवलंय लोणजी, जी एमपीची फेवरेट, म्हणजे एमपीला फेमस लोणजी म्हणतात त्याला. लॉन्जी. कैरीच्या ते मेथी दाण्यामध्ये बनते. अच्छा. ते पण लोकांनी मेथांबा. मेथांबासारखं असतं ते, येस. पण तिकडे ह्याला लोणजी म्हणतात, ते लोणजी आमच्या तिकडे एमपी मध्ये. ओके. मग ते पण दिलं, पण खूप आवडलं लोकांना. आणखीन पुष्कळ लोणचे आहे माझे, पण हे म्हणजे आपण खास दाखवूयात आहे. नंतर. आणि दुसरा हे त्याचा- लेमन स्क्वॅश आहे, लिंबाचं सरबत आहे. येस. फक्त 2 चमचे एका ग्लासला लागतं ते, ओके. पण खूप टेस्टी आणि खूप फ्रेशनिंग म्हणजे ड्रिंक आहे ते. वाव. म्हणजे डायरेक्ट लिंबू सरबत. हा, लिंबू सरबत. क्या बात आहे. सो आता मला पुन्हा एकदा तुमच्या बिझनेसच्या इथे यायचंय. सो हे तुम्ही आतापर्यंत ऑनलाईन बेसवर करत होतात, बरोबर? सोशल मीडिया ऑनलाईन बेसवर. पण जेव्हा तुम्ही मार्केटमध्ये आलात, जेव्हा तुम्ही म्हणजे मला वाटतं तुम्ही एक्झिबिशन्स केले, येस येस. तो एक अनुभव कसा होता एक्झिबिशनचा? म्हणजे एक्झिबिशन मध्ये जाऊन तिथे ते सेल करणं प्रोडक्ट, हा सगळा एक्झिबिशनचा अनुभव कसा होता? बघ, आतापर्यंत मी फक्त सगळं फोनवरती करत होते. माझे फोनवरती मला कॉल यायचे किंवा मेसेज यायचे, आणि मग मी त्यांना पाठवायचे कुरिअरनी. हिमांगीनी मला खूप एनकरेज केलं. हिमांगी हटकर. तिने खरंच मला खूप एनकरेज केलं. तीच एक पोरगी होती जिने मला आराध्यासाठी एनकरेज केलं. आणि आराध्यामध्ये मला स्टॉल दिलवला की नाही, तुम्ही घ्या तिथे आणि तिथे उभे राहा तुम्ही. आणि बेस्ट आहे आराध्य एक्झिबिशन. किती महिलांना त्यांनी मी म्हणजे तिथे 3 दिवसचं एक्झिबिशन लावलं होतं, पण खरंच तिथे इतक्या ओळखी झाल्या आणि इथे एक फॅमिली बनली होती. पोरी अगदी लहान लहान पोरी, मी तर एवढी मोठी होते, पण सगळ्यांनी मला एवढा सपोर्ट केला ना तिथे. सायली, खरंच सांगते, काकू खूप छान आहे आणि खूप चांगलं लोणचं आहे आणि खूप चांगले स्नॅक्स आहे तुमचे. म्हणजे खरंच खूप छान वाटलं. आणि हे बहुतेक हेमांगीच्या कारणाने मी केलं, नाही तर मी खरंच एक्झिबिशन करायची तर हिंमत नसती केली. पण तिने मला खूप एनकरेज केलं, नाही तुम्ही करा करा. तिचं अजूनही चालत राहतं की तुम्ही आता ह्याच्यात करा. म्हटलं हो, करेन करेन. पण खरंच मी पहिल्यांदा ॲज ए कमर्शियल, म्हणजे मी तिथे येऊन लोकांना, अननोन लोक येऊन माझ्या स्टॉलवरती येऊन इंट्रोड्यूस झाले, मी केलं म्हणजे की हे असे माझे प्रोडक्ट्स आहे वगैरे. पण तिने मला हिंमत दिली, आणखीन मी त्याच्यासाठी करू पाहिले. येस. आता नेक्स्ट एक्झिबिशन मध्ये कधी असणार आहात तुम्ही? जेव्हा हेमांगी कॉल करेल क्या बात आहे. सो आम्ही वाट बघणार आहोत तुमच्या. बिलकुल आणि बिलकुल. आपण चाललंय तिचं, चाललंय, काड्या करतीये ती मधून की आता तुम्ही या. तर आहे इच्छा. पण आता थोडं पॅकेजिंग वगैरे पण थोडं चेंज करते. ते सरप्राईज आहे लोकांसाठी. आता माझ्या ह्याच्यात पहिले काय इन्ग्रेडियंट्स, माझं हे काही नव्हतं. आता माझ्या हर एक प्रोडक्टमध्ये, कारण आता माझे सगळे लायसन्स आहे माझ्याकडे, फूड लायसन्स, तेव्हा मी एक एक इंट्रोडक्शन दिलंय त्याच्यामध्ये की कसं बनलंय, काय इन्ग्रेडियंट्स आहे, त्याची शेल्फ लाईफ काय आहे, कारण की हे खूप जरुरी असतं कोणत्या ह्याच्यात. बरोबर. तर मॅम, आज तुम्ही आमच्या लोकमत सखीच्या सुपर सखी या कार्यक्रमामध्ये आलात. तुमचा बिझनेस वुमन हा प्रवास खरंच खूप इन्स्पायरिंग होता. खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून. आणि मला प्रत्येक आपल्या सखींना हेच सांगायचं आहे की कुठच्याही गोष्टीमध्ये घाबरून जाऊ नका, किंवा जर तुम्हाला स्वतःच्या पायावर उभं राहायची इच्छा असेल ना, तर तुम्ही वयाच्या कुठच्याही आकड्यावर, म्हणजे कुठच्याही आकड्यावर वयाच्या
उभं राहू शकता आणि हेच तुमच्याकडनं आज मीही शिकलेली आहे. थँक्यू, तुम्ही इथे आलात. खूप छान आपल्या गप्पा रंगल्या आणि Thank तुम्हाला you. तुमच्या पुढील वाटचालीसाठी आणि नारायण नमकीनसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. ऑल द बेस्ट मॅम. थँक्यू सो मच. थँक्यू.